त्यावेळेसचे सुप्रसिद्ध पुरातत्व तज्ज्ञ हेनरी कजिन्स, मना देशपांडे, वासुदेव बळवंत फडके. लास्ट टाइम आम्ही चुकलो होतो. आम्ही तेलपेट गावातून गेलो होतो आणि त्यानंतर तिकडली जी घाटवाट आहे तिथं आम्ही हरवलो होतो. हरवल्यानंतर आम्ही तिथं ठरवलं होतं की काही झालं तरी ही जी घाटवाट आहे ती आपण कम्प्लीट करायची, म्हणजे बघायची ही नक्की कुठं निघती काय निघती. कारण आम्हाला कसं आहे, सह्याद्रीमध्ये एक्सप्लोर करायला आवडतं. एक्सप्लोर करायला आवडल्यामुळे आम्ही इकडे तिकडे भटकंती करतच असतो. मग आता आम्ही यावेळेस काय केलं, लोणावळे मार्गे आम्ही इकडे गेलो, ठाणे गावामध्ये गेलो कोकणात उतरल्यानंतर आणि मग तिकडनं आम्ही आमची जी वाट आहे ती परत पुन्हा एकदा ठाणे बौद्ध लेणीसाठी चालू केली. या लेणींचा समूह सर्वप्रथम मराठी मिशन मुंबई यांनी 1890 मध्ये पाहिला आणि त्यानंतर त्यावेळेसचे सुप्रसिद्ध पुरातत्व तज्ज्ञ हेनरी कजिन्स यांनी या लेणीला भेट देऊन नाडसूर आणि खंडसामला हे पुस्तक लिहिले. इकडं पण परत असा एक पॅच येतो जिथं कसलीच खून सापडत नाही आणि खून सापडल्या नसल्यामुळे आपण परत इकडं चुकू शकतो. तर याची देखील इथं काळजी घेतली पाहिजे की वाट नेहमी सापडली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं रेंज आहे. रेंज असल्यामुळे तुम्ही मॅपवर बघू शकता, जेणेकरून तुम्ही चुकणार नाही. जवळजवळ 5 किलोमीटरची जंगलातून ही पायवाट आहे. या परिसरात खंडसांबळे व गोमाशी या नावानी इतर लेणी देखील आहेत. एकूण 23 लेणींचा समूह आहे. त्यात एक चैत्यगृह, एक स्मारक, एक स्तूप समूह आहे. उर्वरित 21 लेणींचा समूह हा भिक्षूंच्या निवासासाठी आहे. या लेण्यातील स्तूपांचा बदलत जाणारा आकार, शैली, अलंकरण व स्तूपाचे सहज प्रत्यास येणाऱ्या क्रमांकावरून साधारणपणे 5 वेळा येथे फेरबदल झाल्याचे मत मना देशपांडे यांनी मांडले आहे. वासुदेव बळवंत फडके हे ब्रिटिश सरकारविरुद्ध लढणारे क्रांतिकारी यांनी लढा देत असताना या लेणीमध्ये आश्रय घेतला होता.
5व्या शतकानंतरनं ही लेणी बौद्ध भिक्षूंनी सोडून दिली व तेव्हापासून ती कोणीही उपयोगात आणली नाही. असा सगळा हा ठाणाळे बौद्ध लेणीचा प्रवास करून आम्ही वाटेकरी परत पुढच्या वाटेसाठी निघालो.